नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी अस्मिता. स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे मोबाईलमुळे मुलांचा शारीरिक विकास कसा थांबतो. आपल्या घरातील आपल्या लेकरा मुलांच्या भविष्यासाठी खूप गरजेचा असलेला विषय म्हणजे मोबाईल आणि मुलांचा शारीरिक विकास. आजकाल घरात बघा, 2 वर्षाचं बाळ असो किंवा 12 वर्षाचं मूल बहुतेक वेळ मोबाईलमध्येच गुंतलेलं असतं. शाळेतून आलं की अगोदर मोबाईल, खायचं, प्यायचं, झोपायचं सर्व मोबाईलसमोरच. यामुळे सर्वात मोठी समस्या होते ती म्हणजे मुलांचा शारीरिक विकास थांबतो आणि हा अतिशय गंभीर विषय आहे. ते कसं ते आपण पाहूया. मोबाईल पाहताना मुलं एका जागी खूप वेळ बसतात. त्यामुळे त्यांच्या शरीराची हालचाल अजिबात होत नाही. कॅलरी बर्न होत नाहीत. हाडे, स्नायू यांचा विकास मंदावतो. डोळ्यांवर ताण येतो. चिडचिडपणा खूप वाढतो आणि सर्वात महत्त्वाचं, त्यांना मैदानावर खेळायची सवयच राहत नाही. आपल्या लहानपणी आपण सायंकाळी मैदानावर जायचो, पण आज मोबाईल, टॅब, गेम या सगळ्यांनी मुलांचं बालपण हळूहळू हिरावून घेतलेलं आहे. मैदानावरील खेळ मुलांच्या हाडांना ताकद देतात, उंची वाढवतात, कॉन्फिडन्स देतात, टीमवर्क शिकवतात. पण मोबाईल हे काहीच देत नाही. मग यावर उपाय काय? खूप सोपा आहे. दररोज किमान 1 तास आउटडोअर खेळायची सवय लावा. मुलांचा स्क्रीन टाईम ठरवून द्या. स्वतःही मुलांसोबत मैदानावर जा. क्रिकेट, सायकलिंग, फुटबॉल, कबड्डी कुठलाही खेळ चालेल. फक्त शरीराची हालचाल झाली पाहिजे. खो-खो, लगोरी, लपाछपीसारखे खेळ घरीही खेळा. मुलांचं भविष्य आपल्याला मजबूत करायचे ना, तर त्यांच्या हातातील मोबाईल कमी करा आणि त्यांना मैदानावर पाठवा. शारीरिक विकास म्हणजे मानसिक विकास, आत्मविश्वास आणि निरोगी भविष्य. काय मग कराल ना एवढं आपल्या मुलांसाठी? नक्कीच कराल, खात्री आहे मला. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या मुलांचा मोबाईल कसा कमी करता येईल यासाठी प्रयत्न करा. धन्यवाद.